मुख्यमंत्री काय सांगतात बघा, राजकीय दबाव असेल वा कंत्राटदारांच्या दबावामुळे अनेक सिंचन प्रकल्प हाती घेतले गेले जे चुकीचे झाले. स्वतः कबुली देत आहेत, जे चुकीचे झाले. गोसीखुर्द प्रकल्पाचा खर्च किती प्रचंड वाढला, पण हे पुढचं आहे का? पण आता ते मागे सोडून पुढे जावे लागेल. म्हणजे त्या भ्रष्टाचारावरती बोलू नका, आपण पुढच्या भ्रष्टाचाराकडे वळूया. ते मुख्यमंत्र्यांचे कोट आहेत, माझे कोट नाही. मी माझ्या मनचं काही सांगत नाहीये. मी असं बोललो असतो नुसतं हे पेपर न घेता तुम्हाला असं वाटलं तर राज ठाकरे काहीतरी त्याच्या मनातलं काहीतरी बोलतो. माझ्या मनातलं नाहीये, हे पेपरवर छापून आलेली गोष्ट आहे आजची. त्यातून असरच्या अहवालात या शिक्षणाच्या दर्जाबद्दलचे गंभीर वास्तव समोर येत आहे. हे अहवाल पाहिले तर अशा धोरणांमुळे आपण भावी पिढीच्या आयुष्याशी खेळत आहोत की काय, असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडतो बाबा. मनापासून सांगतायत ते, प्रश्न पडलाय त्यांना. शरम वाटत नाही? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज जवळपास किती 55-60 वर्ष झाली. इतक्या वर्षामध्ये तुम्हाला हे सिंचनाचे प्रकल्प माणसांना तिथपर्यंत पाणी नाही पुरवता आलं. तुम्हाला आज विचार करताय